रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठ्या औद्योगिक वसाहतींपैकी एक असलेल्या लोटे MIDC मध्ये पुन्हा एकदा प्रदूषणाचा गंभीर मुद्दा ऐरणीवर आलाय। भर पावसात रासायनिक पाणी गावात शिरल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत, मात्र यावेळी घडलेला हा प्रकार अधिक धक्कादायक असल्याचा दावा ग्रामस्थांनी केलाय। MIDC मधून CTP कडे जाणाऱ्या मुख्य वाहिनीतील रासायनिक पाणी थेट सोनगाव परिसरात पसरल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। हे पाणी गावातील पिण्याच्या पाण्याचे स्रोत, शेती तसेच खाडी परिसरापर्यंत पोहोचल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे जाब विचारला, मात्र अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या उत्तरांमुळे ग्रामस्थांचे समाधान झाले नसल्याचं सांगितलं जात असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी आता जोर धरू लागली आहे। पाहुयात नेमकं काय घडलंय। पण जर तुमच्या ज्या कंपन्यातनं पाणी बाहेर पडतो त्याच्या बाहेर ते MIDCचा चेंबर असतो, चेंबरला लॉक असतं, ते लॉक मधनं पाणी येतोच कसं? मग तुम्ही सोडता ना, तुम्ही लॉक उघडलेला आहे ते कसं सोडणार? MIDCC आणि CTPC कोऑर्डिनेट करून फोन केले ते आपण तपासू। असं काम चालू असल्यामुळे CTP आणि MIDCने इंडस्ट्रीला पाणी सांडपाणी न सोडण्याचे निर्देश दिलेले होते, पण तथापि कुठल्या तरी इंडस्ट्रीने संप जो आहे इथला कलेक्शन संप तिथे पाणी सोडलेलं आहे, त्यामुळे ते ओव्हरफ्लो होऊन नाल्यामध्ये जाऊन ते नदीला गेलेलं दिसते। आता तर ते आम्ही तपासतोय, कंपन्या तपासतो ती कुठल्या इंडस्ट्रीने सोडले त्याचा तपास करून त्या कंपनीवर आपण कारवाई करू। परवा दिवशीच पाठवलेला बहुतेक त्याला स्टॉप वर्क ऑर्डर मिळेल, प्रोडक्शन थांबवण्याच्या आधी। कोणत्या कंपनीला? सुप्रिया लाईफ। सोनगावच्या नाल्यावरती जे पाणी या ठिकाणी या टाक्या ओव्हरफ्लो होऊन जे पाणी जाते, त्या पाण्यामुळे सोनगाववासियांचा सर्व शेतकरी लोकांचं जे या ठिकाणी नुकसान होते, आज तेच पाणी दाभोळ खाडीच्या खाडीमध्ये जाऊन मच्छीमार लोकांना सुद्धा त्याचा त्रास आहे। आणि असे कित्येक दिवस आम्ही हे सर्व सहन करत असताना आज या ठिकाणी सोनगाववासियांनी आम्ही MPCBला सुद्धा फोन केला होता, MIDCला सुद्धा फोन केला आहे आणि ते अधिकारी या ठिकाणी पोहोचत आहेत। परंतु आज 8 वाजल्यापासून सोनगाववासी या ठिकाणी उपस्थित आहेत, परंतु अजून कोण आले नसल्यामुळं या ठिकाणी सोनगाववासियांनी आम्ही दाभोळ खाडी या ठिकाणी यांच्यावरती गुन्हा दाखल करण्याचं आम्ही या ठिकाणी ठरवलेलं आहे। तेव्हा आज जे काय सहन करावं लागते शेतकरी लोकांना किंवा मच्छीमार लोकांना, ह्याच्यावरती MPCB आणि MIDCचा पूर्णपणे दुर्लक्ष आहे असा आमचा यांच्यावरती आरोप आहे। ह्याचं काय आता परिणाम आता 5 मिनिटात भोगावं लागेल। जर 5 मिनिटात हे साहेब आले नाही तर आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन गुन्हा तर करणारच, पण त्यांना काय ते धडा शिकवणारा। आज आम्ही काय इथून हटत नाही, काय पूर्ण याचा फैसला पाहिजे। रोज रोज आपलं तेच उठून इथे धावत यायचं, पाणी आलं वड्याला, पाणी आलं वड्याला, आम्ही आपलं भोगतोय। याचा फायदा आम्हाला सोनगाववाल्यांना काय आहे? आम्ही सोनगाव ग्रामस्थ आज सकाळी 6 वाजल्यापासून 5 ते 6च्या दरम्यानपासून या MIDCचा श्री पंप जो पिरलोटे इथे आहे त्या पंपातून पाणी ओव्हरफ्लो करून ते सोनगावच्या ओढ्याला सोडत आहेत आणि तो पाणी संपूर्ण खाडीपट्ट्यात आणि शेतीला गेलेला आहे आणि शेतीचे नुकसान झाले। आता शेतकरीसुद्धा इथे आलेले आहेत, शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी शिरले आणि बऱ्याच लोकांच्या आता शेतीचे पण नुकसान होते आणि हा पाणी मागील जवळजवळ 10 ते 12 दिवस सतत असं चालू आहे, ओव्हरफ्लो होऊन खाली पर्यायला सोडलं जातं आहे। आणि त्या संदर्भात आम्ही आता प्रशासकीय अधिकारी यांना बोलवलेले MIDC MPCB, पण हे 2 तास झाले आम्ही इथे उभा होतो, अजूनपर्यंत कोणच आलेलं नाही। त्यांचं हलगर्जीपणा चालू आहे। आम्ही आता ग्रामस्थांचं असं मत आहे की त्यांच्यावर गुन्हा दाखल करायचा। आम्ही आता गुन्हा दाखल करण्यासाठी सगळे सोनगाव ग्रामस्थ तिथे पोलीस स्टेशनला जाऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहोत। पावसाच्या पाण्याचा आधार घेऊन मागील 10 ते 15 दिवस हे पाणी सतत सोडलं जातं आहे। आता MIDCचं पाणी नव्हतं लोकांना पियाला, तेव्हा त्या ओढ्यांचंच पाणी लोक पियत होती आणि त्या पाण्यात हे पाणी मिक्स झाले। आता हे पाऊस चालू झाल्यापासून रोजचं पाणी हे ओढ्याला खराब पाणी येतोय, केमिकलयुक्त, तिथे जवळ उभं राहत नाही, खेकडेसुद्धा ओढ्यातून बाहेर पडलेत, अशी तिथली परिस्थिती आहे। आणि त्या पाण्यामध्ये शेतकरी शेती करतात आणि पियाचं पाणीसुद्धा तिथं MIDCचं पाणी नव्हतं तेव्हा लोक पियत होती। एवढी बेकार परिस्थिती आहे आणि हे दरवर्षी होतं आहे आणि लोकांनी जर का त्या MIDC किंवा MPCBला जाब विचारला तर त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातात। लोकांनी ग्रामस्थांनी इथे स्थानिक लोकांनी करायचं काय, अशी दुधा अवस्था झाली। आता आम्ही MIDCवर आणि MPCBवर गुन्हा दाखल करण्याच्या विचारात आहोत।